हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे ताईंनो. आणि आज सकाळ सकाळ तुम्ही म्हणत असाल की बाबा तुळशीमध्ये काय बघतात, तर बाबांना सवय आहे तुळशीतली माती चापून पाहायचं, किंवा मग अशा त्यांच्या काही ज्या सवय आहेत त्या मला तरी स्पेशली आम्हाला दोघी बहिणींना फार आवडतात. त्या म्हणजे कुठल्या, सकाळी उठल्याच्या नंतर बघा ते एकतर तुळशीतली मातीचं हे चेक करतात की ती माती ओली आहे की कोरडी, अजूक सुद्धा बरं का. त्यानंतर दुसरं की सूर्यनारायणाच्या पाया पडायचं, उगवत्या आणि हे होत्या मावळत्या दोन्ही टाईम ते सूर्यनारायणाच्या पाया पडतात. परत घरामध्ये जिथं 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 जेवढे पण देवाच्या कुठं स्टॅच्यू ठेवलेले येतं, कुठं मूर्त्या, देवघर, सगळीकडं पाया पडून यायच्या. तर पहिले तरी ते तिकडच्या घरी होतं ना, आता आजूबाजूच्या सगळ्या मंदिरात पाया पडून यायचे, पण आता त्यांना एवढं दिसत नाही, त्याच्यामुळे मग ते घर सोडत नाहीत. नाही तर सकाळचं आंघोळ केली की त्यांचं अर्धा एक तास सगळ्या देवी दैवतांचं, घरातल्या आजूबाजूचे मंदिरं सगळीकडे दर्शनासाठी ते जायचे. पण आता फक्त घरात इव्हनली पण जे छोटे छोटे स्टॅच्यू आहेत, गणपतीच्या मूर्ती आहेत, त्याच्या पण जाऊन ते हात लावून पाया पडतात सकाळ सकाळ. तीच आज ती माती पाहत होते आणि पावसाची वाट बघतोय रोजच देवासारखी, पण पाऊस काही येईना. तर चला, सकाळ सकाळ आज मस्त म्हणलं वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा झाली, रोज रोज तेच तेच तेच. तर मठाच्या डाळीची आमटी कोण कोण बनवतं, कुठल्या पद्धतीने बनवतं, आजच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ताईंनो. मला तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सला उत्तर जरी नाही दिलं तरी पण त्या कमेंट्स आवर्जून रात्री 11:30-12 वाजता मी नक्की वाचत असते रोजच्या. काही कमेंट सुटतात रिप्लाय द्यायचे, मग काही ताईंना वाटतं पार्शलिटी होती की काय आमच्या कमेंटला रिप्लाय देत नाही म्हणून मग कुणाच्याही देत नाही. असं काय होतं, कधी कधी लाईक जरी केलं ना तर काही कमेंट्स सुटून जातात आणि मग त्यांना वाटतं ह्यांच्या कमेंट्सला लाईक केलं ना, आपल्याच का नाही. त्यामुळं पण तुमचं प्रेम तुम्ही जे कमेंट्स बॉक्समध्ये लिहिता ते सगळं वाचलं जातं ताईंनो. तर मठाच्या डाळीला थोडीशी हळद आणि मीठ टाकून शिट्ट्या मारून घेतल्या होत्या. त्यानंतर पाहायचं लसूण, थोडंसं खोबरं आणि अद्रक इकडे घेतलंय, भाजलेले 3 कांदे, थोडीशी हावरी घेतलेली आहे आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तेलामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे पहा. लाल तिखट टाकते, विकतचंच लाल तिखट आहे हे, घरचं नाही आहे. तर काळ्या मसाल्यात थोडंसं विकतचं लाल तिखट टाकलं की रंग छान होतो त्याच्या आमटीला. थोडासा अंबारीचा कांदा लसूण मसाला पण टाकते मी याच्यामध्ये, छान असं मिक्स करून घेते. कधी कधी ना थोडंसं वेगळं चुरून मुरून खायला लागतं बघा. तुमच्या दाजींना तर काळ्या मसाल्याच्या भाज्या स्पेशली फार आवडतात. हे खोबऱ्याचं आणि याचं वाटण आहे, लसणाचं आणि अद्रकचं ते वाटण याच्यामध्ये टाकले. कारण लहानपणापासून पहा असं एक्स्ट्रा जंक फूड म्हणा किंवा काय असं बाहेरचं कधी त्यांना म्हणजे त्यांनी खाल्लेलंच नाही. काय असेल ते घरामध्ये एकदा सकाळी जी भाजी केली तीच दिवसभर खायची, त्याच्याबरोबर भाकरी वगैरे. जुने लोक होते पहा, एक टाईम भाजी केली, कसला नाश्ता कसला काही नाही, न्याहारी म्हणायचे. आपण ज्याला आता नाश्ता म्हणतो किंवा ब्रेकफास्ट म्हणतो, जुने लोक अजून सुद्धा आमचे बाबा न्याहारीच म्हणायचे. तर ते न्याहारी एकदा केली 10:30-11ला की त्याच्यानंतर डायरेक्टली संध्याकाळी जेवण असायचं बघा जुन्या लोकांचं. तर असं मोठमोठे पातेले भर बघा भाजी एकदा करून ठेवली, किंवा मग भाकरी चपात्या एकदा टोपल्यामध्ये भरल्या टाकल्या भरपूर अशा, आणि वरती शिके राहायचे बघा जुन्या लोकांचे की ती वरती अडकून जायचे, जेणेकरून त्याला मुंग्या वगैरे लागू नये किंवा दुसरं काही होऊ नये. त्याच्यासाठी घरात कुठंतरी भाकरीचं दुधाचं शिका, आता ते ह्या अशा गोष्टी तर बघायलाच मिळणार नाहीत आता कुठंही. तर ते टांगलेलं असायचं बघा, आणि त्या शिक्क्यातनं खाली भाकरी, दूध, इवन दही जरी लावलं तरी ते शिक्क्यातच जुने लोक मडक्यातच टाकून ते दही सुद्धा वरती अडकून ठेवायचे. आणि ते खरंच खूप सेफ पण होतं, कुठल्या प्रकारचे झुरळ म्हणा, मुंग्या म्हणा त्याच्यामध्ये जात नव्हत्या. राहिलं ते जुनं राहिलं त्या फक्त आठवणी. तर छान असा मसाला परतलाय. आता ही मठाची डाळ मी याच्यामध्ये टाकून देते. आता बऱ्याच जण काय करतात की जे कांद्याचं वाटण मी काढले तो मसाला सुद्धा अगोदर पण भाजतात, जसं की मी कांदे भाजले तर, आणि नंतर बारीक केल्याच्या नंतर पण तेलात ते भाजतात. पण कुठंतरी मला ती चव आवडतच नाही. नॉनव्हेजच्या रेसिपीमध्ये पण बघा बऱ्याच ते म्हणतात की ताई तुम्ही परत ते पुन्हा मसाला भाजून का नाही घेतला. मी ह्या मसाल्या बाबतीत बोलते, मी हा सुद्धा काही काही तेलामध्ये परत भाजून घेतात, पण मी नाही भाजत ताईंनो. तुम्ही जर भाजत असाल तर ह्या पद्धतीने एकदा करून पहा तुम्ही. ऑलरेडी आपण कांदा, डाळ, हावरी सगळं भाजून घेतलेलं असतं, तर ते परत पुन्हा भाजायची गरज म्हणलं ना ते थोडंसं असं जळकट लागतं. उकळल्याच्या नंतर यामध्ये मी टाकत असते, मी अगोदर भाजून घेत नाही. तुम्ही जर घेत असाल ताईंनो तर ही एकदा पद्धत ट्राय करा बघा, आवडतंय का तुम्हाला, आणि आवडलं तर तुम्ही ही पद्धत कंटिन्यू करू शकता. पण माझ्या मते तरी तुम्हाला ही पद्धत आवडेल, डायरेक्ट मसाला टाकायची. मग काळ्या मसाल्याची कोणतीही भाजी असो बाबा, नॉनव्हेज असो, चिकन असो, मटण असो, कुठलाही काळा मसाल्याचा बटाटा असो, भाजलेला कांदा किंवा भाजलेला मसाला पुन्हा भाजला ना की त्यापेक्षा हे छान लागतं बघा.
तर मस्तपैकी कांदा लिंबू सॅलेड सगळं चिरून ठेवलं आहे. इंद्रायणी तांदळाचा भात घातलाय, आमटी आणि बाजरीच्या भाकरी करून ठेवल्यात, काही चपात्या पण केल्यात. आणि म्हणलं चला आज दुसरं काही फंद्यामध्ये नाही पडलो जास्त स्वयंपाकाच्या, कारण उशीर झाला होता ऑलरेडी. आणि आपल्या स्टुडिओमध्ये पहा 2 दिवस झाले वेबसाईटवरती अगदी महासेल चालू आहे, त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात बुकिंग चाललेले आहेत. आणि तिकडं पण थोडंसं लवकर जावं लागतं, कारण सकाळ सकाळ सगळ्यांच्या अगोदर गेलं तर वेबसाईटचं पण थोडंसं अगोदर प्री प्लॅनिंग असतं, ते पण बघावं लागतं. तर घरचे कामं उरकल्याशिवाय नाही जाऊ वाटत, कारण घर सगळं व्यवस्थित असलं ना की आल्याच्या नंतर पण सगळं छान दिसलं की एकदम मनाला फ्रेश वाटतं. नाही तर घरात जर पसारा ठेवून गेलं ना तर मग आल्याच्या नंतर चिडचिड होते. त्यातल्या त्यात मुलांनी जर केलेला असला तर आणखीच होते. आता मुलांची पण शाळा सुरू झाली आहे, ते येईपर्यंत, कारण त्यांना यायला पण आजकाल उशीर होतो. 4 वाजेपर्यंत ते येतात, ते 4 साडेचार पण होतात येऊपर्यंत, कारण स्कूलचं टायमिंग त्यांचा जास्त आहे. 1 डे बोर्डिंग स्कूल म्हटलं तरी चालेल. तर चला ताईंनो, आज थोडंसं पहा लवकरच घरी आलोय स्टुडिओवरनं. थांबणे ना आज मुलांचं थोडंसं आता शाळा सुरू झाली तर त्यांचं थोडं काय कोणाचं कोण जाऊ दे नको उचलं बघन मी नंतर. तर मुलांचे स्पोर्ट्स शूज वगैरे थोडं आणायचं होतं, सिव्हिलचं जे ध्रुवचं बघा इथं खाऊ खायचं काम चालू आहे झोक्यावर बसून. आणि बाल्कनीमध्ये 3-4 पोपट आले होते. मी पण बऱ्याच वेळेचं इथं बसले होते 10 मिनिटं. तर मला आहे ना इथं खाली उडताना दिसले. मी म्हणलं वरती कशाचे येते तर, पण मी जस्ट खाली गेले पॅरोट. आणि इथं वरती बाल्कनीमध्ये येऊन ह्या झाडांवरती बसले होते. धुरो ओरडायला लागला जोरजोरात की आई आई पोपट आले. मला कॅमेरा येऊन घेऊन पर्यंत तर गेले पण सगळे. परत आले फल चिप्स ना. सांगितलंच नाही तू. बघते मी बारीक करते. चला या तुम्ही बाहेर. मुलांना तर बाहेर जायचं म्हणलं ना ताईंनो, एवढा आनंद की विचारायची सोय नाही बघा. इथं लगेच क्लास करत होते, लगेच हे केला मधनं आणि लगेच सुरू 2 माकडं आमची हे. त्या मागच्या कुंडीला लागायला जास्त जोरात झोका नाही घ्यायचं, जास्त जोराचा खाली झोका घ्यायला. हा सिंपलच आहे, याला फक्त थोडंसं बसून झुललं तरी छान वाटतं. माझ्या कपाळावर अजून बघा अर्ध कपाळ इकडं वरनं गोरा असं आणि इथनं खाली चेहरा काळा झालेला आहे. अजून पण गेलं नाही ते टॅनिंग वॉटर पार्कचं, त्याच्यामुळे एकदम कॅमेरा असा समोर ठेवून पण बोलायला कसं तरी वाटतं. इथनं वरती व्हाईट स्पेस दिसतो आणि इथून खाली बघा वेगळंच वाटतं ते. तर वॉटर पार्कच्या पाण्याचा नतीजा आहे हा. आता एक 5-6 दिवस झाले जाऊन आलेले, तरी पण तेवढंच आहे. कधी जाईन तर जाऊ, कारण मागं पण एकदा शिर्डीला आम्ही गेलतो ना तर पायाला झालेलं मला. ते पायाला झालेलं, जिथपर्यंत पॅन्ट होती तिथपर्यंत स्किन टोन व्यवस्थित होता आणि पॅन्टच्या खाली पूर्ण पाय काळे झालेले होते. ते कित्येक 7-8 महिने ते तेवढे पाय काळेच होते. आणि आता तर चेहऱ्याला झालं बघा. पण चेहऱ्याचं मला असं वाटतं व्हायला पाहिजे क्लिअर. तरी बऱ्यापैकी झालंय ताईंनो, एवढं इथनं खाली दिसतंय बऱ्यापैकी झालेलं आहे. आता अजून तरी 8-15 दिवस लागू शकतात ह्या गोष्टीला. तरी बऱ्याच मी होम रेमेडीज आल्याच्या नंतर केलंय. काय हळदीचं केलं, राईसचं केलं म्हणजे तांदळाचं, बरंच काय ट्रिक्स केल्यात. त्याच्यामुळे तरी ते एवढं जरा हे झालं नाही तर पूर्ण जास्तच सगळं तोंड काळं पडलेलं होतं. पण जरा आलंय धारेवरती. हाताला पण तसंच झालं बघा, हाताचं पण तीच गत होती इथं. तरी हाताचं पण बरंचसं कव्हर झालंय. अर्धा जिथं दिसतंय पट्टी तेवढ्या ह्याच्यात बेल्ट होता तर तेवढा हात व्यवस्थित राहिलाय. आणि बाकीचं सगळं डायरेक्ट असं थंडीत कसे हात होते तसे त्या पाण्याने झाले होते. डायरेक्ट टोन चेंज झालता स्किनचा. म्हणजे एवढं त्या पाण्यामध्ये बघा हे असतं केमिकल म्हणा किंवा काय त्यांनी फिल्टरसाठी जोडलेलं असतं, काय टाकलेलं असतं मशीन, क्लोरोफिन ना, बरंच काय त्याच्यामध्ये असतं त्या पाण्याने. खरं तर आपल्याला एक दिवसाचा एन्जॉय खूप भारी वाटतो तो, पण स्किनसाठी बाबा लय हार्मफुल येतो. मला असं वाटतं जेवढे लोक गेले तेवढे सगळे असेच काळे झालेत की मी एकटीच झाले. पण आमच्या स्टाफपैकी सगळ्या जेवढ्या पण मुली गेल्या तेवढ्या सगळ्यांचे चेहरे असेच झाले. तर अक्षरशः इथं स्किनवरच तर सगळं नाकावरची तर स्किन अक्षरशः बर्न झाली, सगळी जळाली होती. स्वाती फक्त पाण्यात नाही उतरली तर स्वातीची स्किन चांगली होती बाबा. बाकी आमच्या सगळ्यांच्या स्किनचं वाटोळं झालं. सगळ्यांच्या टोटली सगळ्यांच्या चेहऱ्याचे असे पापुद्रे निघतात ना तशा टाईपचा प्रकार सगळ्यांच्या चेहऱ्याचा निघतोय, अजून पण निघतोय. पण एवढं आहे का त्यांना असं माझ्यासारखं 2 शेडमध्ये साडी असते थोडक्यात 2 शेडमध्ये, पण चेहऱ्यावरती 2 शेड झाले तरी बरंचसं कव्हर झालंय. म्हणजे एक 80% कव्हर होऊन गेले, अजून 20% आहे ते पण होऊन जाईल. एक दिवसाचा एन्जॉयला याच्यामध्ये पडला तो. पण चला असो तरी पण वॉटर पार्क मध्ये खेळण्याची मजा एक वेगळीच आहे की नाही. रुद्राला लय सर्दी होती आमच्या त्या दिवशी. खरं तर एवढा माग लागलेला तो, पण एक त्याच्या आधी 4-5 दिवसापासून त्याला सर्दी
आणि खोकला एवढा जाम झालेला होता, त्याच्यामुळे त्याला मी घेऊन नाही गेले. कारण भयानक तो जाम होता. म्हणलं आता जर घेऊन गेलं तर मग आई शाळेच्या वेळी जास्त आजारी पडला असतात. त्याच्यामुळे त्याला घेऊन नाही गेलं. म्हणलं अजून जास्त होईल. हा नंतर बघू आता कधी. तू मस्त इथं कायमच पोहत असतो चकुली मावशीकडे. तू महिनाभर किती 15-20 दिवस गेला तिथं कायमच पोहलाय तू सगळीकडं. ते चांगलं उलट की स्विमिंग याच्यामध्ये वॉटर पार्क मध्ये चांगलं. तेवढं बसलं की मला नाही घेऊन गेल्या, पण चकुलीची तिकडे गेल तर माझी चकुली म्हणजे कोण, माझी 2 नंबरची बहीण, तिच्या तिथं तो कंटिन्यू पोहत होता. स्वराजन तू पोहत होते का नाही सांग कर. हा त्याला घेतलं पण नव्हतं, त्याच्यामुळेच त्याला वॉटर पार्कला नेलं. त्याला ट्यूब घेतली होती बाळा आम्ही पोवायला. असू दे काही नाही, तू तिकडं पोहून आला मस्त माझ्याकडून मावशी तिकडं. तू 15-20 दिवस केली, त्यांनी 1 दिवस केली. पण कधीतरी तू विहिरीत पण पोहतोस की, इथं किती छान. बघू आता याच्या सुट्ट्यांमध्ये कधीतरी घेऊन जाऊ, पण सध्याचं नको जाता. लय ते पाण्याने लय अवघड झालंय ते याच्यामधलं. तर चला निघायची. स्वाती अक्काचं आवडतंय आमच्या म्हणून थांबलोय, तुमच्या दाजींचं आवडतंय म्हणून थांबलोय. मी तर आहे अशीच ड्रेस आहे व्यवस्थित, म्हणलं असंच थोडस जाऊन यावं. अर्धा 1 तासाचं काम आहे. चला मार्केटमध्ये भेटूयात आता. कापड बाजारातलं म्हणजे आमच्या इथलं मार्केट तुम्हाला दाखवतो आज आम्ही कसं आहे ते. तर चला निघा मग. काय हा सगळ्यांना सगळं घ्यायचं. शाळेतूनच आणायचे ना स्पोर्ट्स शूज. स्कूलचे पण नाही देणार त्याच्यात ते. स्कूलचे फक्त शूज परचेस करायचे त्यांचे, बाकी युनिफॉर्म वगैरे बाकी सगळं तिथूनच. ब्लॅक आहेत ना शूज, आपण ते पण घ्यावं लागतील नवीन. आता मागच्या वर्षीचे बघावं लागेल. चांगले आहेत ना ते. ठीक आहे, नाही तर मग एखादा जोड घेऊन येता येईल. कारण लागते तर पावसाळा सुरू झालाय, चिखलानी भरून वगैरे आणणार तर ते लागणारच. 1-2 जोड 2 तर लागतेच आपल्याला. एखाद दिवस धुतला वाळला. आता पावसाळ्यात कपडे वाळायचा लई प्रॉब्लेम येईल. त्या दिवशी बाजारामध्ये कपडे वाळायची स्टँड लय छान आलते ना. हे मला म्हणतो ते आणू का, पण मी उगाच अडचण करूच नका तुम्ही. ते स्टँड वरती कपड्याचे 2-4 व्यक्ती असले ना की ते बरं पडतं. आपली एवढी मोठी फॅमिली आणि ते स्टँड आणायचे तसे 2-3 स्टँड लागले असते, मग ते ठेवायचे, त्याला जागा पण व्यापणार. त्याच्यामुळे जोपर्यंत मस्त असं ऊन आहे, पावसात कपडे वाळायचा शक्यतो प्रॉब्लेमच येतो ताई सगळ्यांना. तर मग ऊन आहे, कुठं बी रस्त्या बांधून टाकले की मशीन मध्ये स्पिन केले की होऊन जातात. कुठं आला पोपट बघू दे. लय वेळचा फिरत होता ताईंना बरं का तो, पण नेमकं मी म्हंटल वरती नाही यायचा, हे मोकळ्या शेतामध्ये होता. बऱ्याच वेळचं मी पण इथे बसल्या बसल्या पाहत होते. जरा वेळ 10 मिनिटं होईना. हा मग पोपट हिरवाच असतो का पिवळा असतो पोपट? नाही असतो ना. असू शकतो ते दुसरे बर्ड असतात, पण पोपटाचा एक शक्यतो कलर हिरवाच असतो, असं पॅरट कलर. तर ते इथं बसून मी बऱ्याच वेळचं बघत होतो. 10 मिनिटं का व्हायना इथं येऊन मी, अरे असं नाही करायचं रुद्र. 10 मिनिटं का व्हायना इथं थोडस बसूस तर बसलं की निवांत वाटतं. संध्याकाळच्या वेळी डोळे झाकून फक्त याच्यावरती बसायचं. वाजू नको रे. रिलॅक्स. दिवसभरचा शिनबाग सगळा हलका होऊन जात. आता तू मला ते नसला तरी तू मला बोट दाखवणार. पोपटे पोपटे. हा मारला ना. तर चला मग आता का उशिरीतच करायचा. निघा निघा चला रुद्र चल. आर्यन आहे आपला बाबांपाशी. बाबांमुळे आर्यनला काही कुठं हलतच येत नाही. आमच्या एकट्यांना बाबांना दिसायचं जरा आता प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे बाबांना आम्ही एकटं सोडतच नाही. लय दिसायला कमी झालं त्यांना आता. लय पहिले तरी दिसायचं ऐकू यायचं, पण एवढा 2-3 महिन्यात तर जरा जास्तच. त्याच्यामुळे कुठं चल म्हणलं तर आर्यन म्हणत असतो नको, कारण ठेवताच येत नाही एकट्याला त्यांना. रूम मध्ये पण मागं झोपायला नेऊन घालायला लागतं. एवढे 1-1.5 महिन्यापासून जास्तच थोडंसं दिसायला पण कमी झालं ना, ऐकायला पण मग असं सोडून जाताच येत नाही कुठंच. मग ते एकटाच पर्सन असतो की असं आर्यनच त्यांच्यापाशी राहतो. आता आर्यन बाहेर गेल्यावर काळजी पडली नेमकं रुद्र राहील की नाही. होय रे एकटं नाही बाबापाशी. दादा आता जाणार बाहेर, तरी पण अजून आहे वर्षभर. पण ते गेल्यावर मग तुझा नंबर घरी राहायचा, मग तू मोठा राहशील घरात. मग तुम्ही मोठे मुलांमध्ये आम्हाला इम्पॉर्टंट कामासाठी बाहेर जावंच लागणार ना, काही ना काही कामानिमित्त. नाही तर मग मी जाईन स्वाती घरी राहीन, असं काहीतरी आम्हाला करावं लागणार आहे. आर्यन बाहेर गेल्याच्या नंतर आता आजूकला इथले लेकरू वर्षभर राहीन, मग त्याच्यानंतर कुठं ना कुठं बाहेर. असं काही नाही, फोनमुळे घरी नाही राहत बाबा तो. ते उगाच फोन घेऊन. हा मग एमर्जन्सी आलं तुला लँडलाईनचा मी बसून जाईल घरात. लँडलाईनचा बसू आपण घरामध्ये एमर्जन्सीसाठी फोन. लँडलाईनचा फोन कॉलिंगचा नको नको. हा लय आग गावी बाबा. ओ चला चला लाईट ऑन करा या. हा लाईट पण नाही आमच्या इकडं. घे लावून घे हे दोन्ही पण आणि चला निघा बरं. कारण 9-9:30ला मार्केट आहे ना, सगळं बंद व्हायला लागतं.
बाकी सगळी कामं. अरे 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 हॉलमध्ये पसारा कोणी केला? बापरे बाप. रुद्र चल 5 मिनिटात ते पसारा आवरून घ्यायचं, नाही तर मी नेणार नाही. 5च मिनिटात सगळं. ती छत्री त्या प्लेटा आत्ताच आवरून मी वरती गेले होते. हा याच्यातलं कुठं ठेवले सगळे स्वीट्स? सुरतवरनं एक ताई आलत्या, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर भेटण्यासाठी स्पेशल आलत्या बघा. त्यांनी बरंच त्याच्यात काय 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 घेऊन आलत्या मुलांसाठी. तर फोडून बेडून बघा, इकडं काही पडलंय, तिकडं काही, इथं पॅकेट्स ठेवले, तर काही फ्रीजमध्ये. असा पसारा. मी वरती गेलेले फक्त 15-20 मिनिटं झालते तुमच्या यायच्या अगोदर. सगळं ध्रुवनी केलं. आपण उचलायचं तू. ध्रुवन जरी केलेलं असलं तर उचलायचं तू. नोटबुक तुझ्या आहे का ध्रुवाच्या आहे? एक माझी एक. मग उचल. चल ड्रेस उचला सगळी कोण सगळी उचला पटकन. असा पसारा नाही ठेवायचा. हे सॉस फ्रीज मध्ये जाऊन दे. ते बघ खाली करून टाकले यांनी सगळं. हे तुम्ही आतापर्यंत क्लास करू शकत होती एवढ्या वेळ नाही केला, पण नाही केला. त्यांना कारण लागतं बाई दोघांना. ते सिन्सिअर थोडी येतं अभ्यासाच्या बाबतीत. सांगितलं तर त्याला क्लास बंद कर. मी म्हणलं होतं क्लास बंद कर, बाहेर जायचे, पण लगेचच बंद कर नव्हतं म्हणलं तुला मी. मला काय माहिती आता. होमवर्क दिलाय ना मिसनी. ठीक आहे मग चला बाबा. अरे ना तुम्ही जेवा मग. दोघं जण इथं बाहेर आणून जेवा. येतो आम्ही 10 वाजेपर्यंत, तर जाऊन येतो. चला 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 म्हणून करूनच अर्धा तास अजून. तर नवरोबा खाली आहे ना बाई, आमचं उलट आहे. ए केळी खायचं का दारा? जरा तुम्ही बाबा एक केळ खा दारा. हा केळ खा एवढं. ध्रुव तुला बघा या आमच्या लोळ्या. हा ए रुद्रा दर मावशीला एक आणि तुला एक. धर रे. नको मला हात घाणेत माझे. हात धुवून या मग. आमचा ध्रुव काय म्हणतो ऐक. मशीनच्या. कसलं मशीन रे बाळा? लॅपटॉप, कम्प्युटर, रोबोट, ते सगळ्यांचा बिझनेस करायचा. आणि काय करणार तू? ते बनवणार का? बनवणार नाही, घेणारी. घेणार रे. आणि पैसे काय करणार त्याचे आलेले? डॅडीला देणार आणि रोज 1000 रुपये देणार ते. तू डॅडीला देणार का 1000 रुपये रोज? नाही ते ना मला त्यांना मी तेवढे पैसे कमवले, मी सगळे त्यांना देणार आणि ते रोज मला 1000 रुपये देते. अच्छा म्हणजे तू सगळे कमवलेले डॅडीला देणार आणि आणि डॅडी तुला रोज 1000 देणार का? आणि पप्पा का नाही देणार का? पप्पा माहिती. ध्रुव पप्पाला नाही देणार का? नाही. कमून रे. आणि रुद्र तुला काय करायचंय? रुद्रला विचार ना तुला काय करायचं. डॉक्टर बनणार आहे ना? कोण म्हणलं तुला? त्यांनीच सांगितलं. तू कधी सांगितलं रे? हा मी म्हणतोय. तर चला ताईंनो, ध्रुव बाळाच्या आमच्या गप्पा काही संपत नाही. तर दिवसभर त्याचं तोंड चालूच राहतं काही ना काही. शॉपिंगला जायच्या वेळेस तर फारच एक्सायटेड असतो तो. तर मार्केट इथून थोडंसं लांब आहे, पण मोठी गाडी तिकडे न्यायचं म्हटल्यावर थोडी रिस्क आहे. आणि खरं तर मार्केटमध्ये गाड्या नेल्या पण नाही पाहिजे बाबा. पार्किंगमध्ये लावून आरामशीर ऑटोमध्ये बसून छान मस्तपैकी बाहेरच्या हवेचा आनंद घेत मस्त सगळे दुकानं वगैरे रोड साईड शॉपिंग पाहत हे करण्याचा एक आनंद वेगळाच असतो बघा. मला तर आहे ना ऑटोमध्ये कुणी जर मुंबई पुण्याला जरी नेलं ना तरी पण मी जाईल, कारण मला ऑटोचा प्रवास एवढा आवडतो ना ताईंनो 4 व्हीलरपेक्षा. 4 व्हीलरमध्ये थोडंसं सफिकेशन होतं कुठलीही असो, पण ऑटोमध्ये एवढा रिलॅक्स अगदी आरामदायी प्रवास असतो. कुठल्याही प्रकारचं काही होत नाही. नाहीतर गाडीमध्ये बसलं. आता एक ह्या नवीन गाडीमध्ये आमच्या काही वाटत नाही, पण जुन्या गाडीमध्ये मला भलताच त्रास व्हायचा. याच्यामध्ये आता फिरून थोडासा तो त्रास असं हे झालेला आहे आता. नाहीचा झालेला आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे 20% होतो, 80% होत नाही. तर पहिले गाडीचा दरवाजा जरी ओपन केला ना तरी पण डोक्याची शिर उठायची डायरेक्टली माथ्याची, आणि तिथून आलं की डायरेक्ट झोपावं लागायचं, डोक्याला बांब लावून, झंडी बांब लावून. म्हणजे एवढी कंडिशन बेकार होती. पण आता ह्या नवीन गाडीमध्ये नाही त्रास होतो एवढा आमच्या. त्याच्यामुळे चला ठीक आहे. लांबचा पण प्रवास कुठं जायचा असला ना, अगोदरच मला पोटामध्ये मळमळ सुटायची, अगोदरच कसं तरी व्हायचं. पण आता तसं होत नाही, कारण
सुरतला पण जावं लागायचं याच्या अगोदर बऱ्याचदा. तर उद्या जायचं म्हणून आदल्या दिवशीपासूनच माझं खाणं पिणं बंद व्हायचं, कारण ते दुसऱ्या दिवसाचा विचार करून म्हणजे असं मला व्हायचं. पण आता ते प्रवास करून करून पूर्ण म्हणजे एक तो त्रास 80% माझा नाहीसा झालेला आहे. एवढा आता काही वाटत नाही. म्हणजे नवीन गाडी घेतल्याचा तो एक फायदा झाला आहे माझ्यासाठी. तर चला असो, पण रिक्षाचा प्रवास मला कुठलीही गाडी घेतली ना तर रिक्षाचा प्रवास मला कुठपर्यंत कुणी किती लांब नेला ना तरी मी आरामशीर रिक्षाच्या प्रवासामध्ये जाणार आहे, कुठेही जाईल. तर मागच्या वर्षीच आमचं ठरलं होतं की वणीच्या देवीला किंवा मग आपली तुळजाभवानी देवीला रिक्षाने जायचं. आमच्या सगळ्या बहीण भावांचं ठरलं होतं. चुलत भावाकडं आहे मोठी पॅगो, तर त्याची घेऊन आमचं दिवाळीत मागच्या वेळेला ठरलेलं, पण काही कारणास्तव ते कॅन्सल झालेलं. तर चला असो, मार्केटमध्ये आलो बघा. स्पेशल आज ध्रुवची खरेदी होती आमच्या. रुद्रला स्पोर्ट्स शूज घ्यायचे होते, पण ध्रुवसाठी बरंचसं काय काय दुसरी पण शॉपिंग होती. बाजारात गेलो तर बापरे, एवढी गर्दी सगळ्या पालकांची, सगळं स्कूलची शॉपिंग होती सगळ्या जणांची. म्हणजे अक्षरशः मार्केटमध्ये शिरायची सुद्धा हे नव्हती. तर एक गोष्ट आमचं म्हणजे मार्केटमध्ये सगळ्या तेच बोलणं चालू होतं तुमच्या दाजींचं आणि माझं, की आपण आपल्या मुलांसाठी बघा एवढं करतो. म्हणजे शाळा पहिले तर वेगळं होतं बाबा, पहिले एवढं पैसे पण नव्हते कुणाकडं, आता आहेत. पण कुठलेही पेरेंट्स किंवा कुठलेही पालक बघा आपल्या मुलांसाठी कंजूसपणा करतच नाहीत. आता पहिले तरी बाबा एक खोड रबर, एक कंपास बॉक्स किंवा एक दप्तर आपण वर्षभर घालवायचं, एक स्केच पेनचं पॅकेट आपण वर्षभर घालवायचं. पण आता तसं नाहीये. मुलांना 8 दिवसाला म्हणलं तरी आणूनच द्यावं लागतंय, असा प्रकार झालेला आहे. आता व्हॅल्यू नाही राहिलेली पैशाची. पहिले जशी खूप जास्त व्हॅल्यू होती पहिल्या लोकांना, कारण पैसा कमी होता. 2 जोडी कपड्यावरती पण पहिले लोक जगत होते. पण तसं आता नाहीये. आता व्हॅल्यू आपण जगण्याला किंवा मग आपण म्हणतो ना जगून घ्यायचं, आणि ते केलं पण पाहिजे. हे काय नाही बरोबर, पण ते कमवून काय आपण बरोबर नेत नाही. तर मग एवढी पालकांची गर्दी होती ताईंनो. तर म्हणलं मुलांना आपण एवढ्या मुलांच्या सगळ्या इच्छा हे पूर्ण करतो, जसं म्हणन तसं. शाळा उघडताच बघा मार्केटमध्ये एवढी सगळी गर्दी. आता रात्रीचे 9, 9:30 झालेत बरं का. तेवढी गर्दी सगळी शाळेच्याच वस्तूंची गर्दी घेण्यासाठी. तर हे मुलं पुढं कसे होतील, काय होतील, आपल्याला बघतील का, त्यांच्या बायका आल्याच्या नंतर आपला सांभाळ करतील का. पण ते पुढं काहीही अपेक्षा न ठेवता आपण त्यांच्यासाठी निस्वार्थपणे करत राहतो, घेत राहतो. कुठल्याच गोष्टीला त्यांच्या आपण नाही म्हणत नाही. पण पहिले आपल्या वेळेस कसं होतं लहानपणी, एखादी गोष्ट आईवडील जर नाही म्हटले, आता पैसे नाहीत, तर आपण लगेच गप्प बसायचो, आपण जाणून होतो. पण आत्ताचे मुलं जाणतच नाही, पाहिजे म्हणजे पाहिजेच असा प्रकार झालेला आहे. आणि खरं तर ह्या गोष्टीसाठी आपण पण कारणीभूत आहोत, कारण आपण त्यांना ती सवय लागलेली, हॅबिट झाली ती त्यांची. म्हणजे कुठली गोष्ट पाहिजे तर ती पाहिजेच. आपल्याला नाही म्हटलं, आपण थोडंसं एक ऐकलं जरी घरात, बाबा पैसे नाहीत म्हणलं ना आई वडील लहानपणी आपले, तर आपल्या मनातली जी गोष्ट होती ना तर ती सुद्धा आपण कधी बोलून दाखवत नव्हतं का नाही बाबा आई आणि वडिलांकडे पैसे नाहीत, आपण आता नको मागूयात, पैसे आल्याच्या नंतर आपण म्हणू. म्हणजे असं मनातल्या मनात आपण ती इच्छा दाबायचो. हल्लीचे मुलं काय करतात, लगेच रडायला सुरू, घ्यायचं म्हणजे घ्यायचेच असंच प्रकार आहे. चला सगळीकडे तेच चाललंय. ज्याच्याने होतं ते पुरवतं, ज्याच्याने नाही होत बिचारे ते सुद्धा कष्ट करून मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्णच करतात. तर मग बरेचसे ध्रुवला कपडे वगैरे घ्यायचे होते. त्याचे डॅडी त्याला बरोबर सिलेक्ट करून कपडे घ्यायचं काम चाललेलं होतं त्यांचं. म्हणजे मुलांना कपडे आणायला गेलं ते तरी स्पेशली फार बघत असतात, बारीक मुलांचंच नाही, आम्हाला दोघींना पण याच्या अगोदर तेच शॉपिंग करायचे. सगळ्यांना तेच शॉपिंग आणतात घरामध्ये. पण एवढ्यात कसं आम्ही गेलो की दोघी जणी मग एकदा 7-7, 8 ड्रेस घेऊन येतो ना, तर मध्ये मग शॉपिंगची गरजच लागत नाही. तर मग आता शॉपिंग करता बघा खेळण्याचं दुकान दिसलं आणि तिकडं म्हणला की नाहीच, नाचायलाच लागला, हाताला धरूनच त्यांना ओढायला लागला ध्रुव की नाही मला इथून घ्यायचंच बॅट. आता घरी एवढ्या बॅट आहेत पण तरी पण नाही घ्यायचंच, बाजारातच रडायला लागला. म्हणजे हा एक हट्टा असतो मुलांचा, आणि आपण ते पूर्ण करत गेलं ना की त्यांना ती सवयच लागलेली तशी. आता नाही म्हणलं आपण हे म्हणतात अरे जाऊ दे मरू दे, आपण कमवतोय कशासाठी, जाऊ दे, काय होतं एवढ्या आणि तेवढ्या गोष्टींनी. पण गोष्ट एवढ्या आणि तेवढ्या गोष्टीची नसती किंवा 100-200 रुपयाची नसती, ती मुलांना लागणाऱ्या सवयीची असते. आता घरी कितीही बॅट असले तरी हा मला इथून घ्यायचाच, आणि हे म्हणले जाऊ द्या असू दे, 150-200 रुपयाची बॅट घातल्याने म्हणले जाऊ द्या असू दे, त्याला ती घेऊन दिली. मग तेच एक हॅबिटमध्ये त्यांच्या सामीलच होतं ना की पाहिजे ते पाहिजेच, अशी सवय होऊन जाते. चला असं होता येणं भरपूर. तुम्ही आमच्या इथलं मार्केट मोठं आहे बघा कापड बाजारातलं, आणि एवढी रात्र झाली आहे तरी पण बघा कसली गर्दी सगळी. आणि मी म्हणजे प्रत्येकाच्या हातात बघा शाळेचे शूज, ज्या दुकानांमध्ये आम्ही गेलो तिथे सगळ्यांचे शाळेचे शूज किंवा मग वॉटर बॉटल किंवा स्कूल बॅग हे असंच सगळं दिसत होतं. तर ते बघता ना मस्त अशा चमचमत्या बांगड्यांकडे आमच्या दोघी बहिणींची नजर पडली. आणि खरं तर एवढ्यात ना अशी बारीक शॉपिंग वगैरे आम्ही काहीच करत नाही, मार्केटमध्ये येत नाही. तर आम्हाला एवढा नाद होता दोघींना,
पण काहीच नाही आता. असं वाटतं आहे घरात ठीक आहे. आणि नवीन नवीन झालं. कसली शॉपिंग तरी कसली असली बायकांची, ड्रेस आणि साड्यांची, ज्वेलरी आपल्याकडे आहेच, साड्याही आपल्याकडे भरमसाठ आहेत. खाली फक्त आमची ड्रेसची शॉपिंग होती एवढ्यात. ते पण मी सुरतला वगैरे गेले तर तिकडनंच आणत असते आणि दुसरी कसलीच नाही शॉपिंग होत. पण बांगड्या दिसल्या आणि छान होते. 50 रुपयाचे 2, 50 रुपयाचे 2, लाख म्हणजे काचेच्याच होत्या. पण मला आवडल्या. म्हणलं चला घेऊयात 2-3 हे असं कधीतरी मॅचिंग घालायला लाईव्हला होतील स्वातीला. म्हणून मग तिथनं 3-4 बांगड्यांचे जोड छान छान सिलेक्ट केले. तुमचे दाजी पाठीमागणं म्हणत होते अरे एवढं आहे तरी तुम्हाला म्हणजे असं ठेवताना कुठं असं होतं. आपल्या बायकांचं एक असतं बघा, साडी ठेवायला जागा नाही. ऐका बरं का ताईनं, नीट लक्षात ऐका. साडी ठेवायला जागा नाही. कुठं बाहेर चालल्याच्या नंतर माझ्याकडे तर चांगली साडीच नाही आणि साडी घालून काम होत नाही. म्हणजे असे 3 हे प्रकार असतात आपल्या लेडीजच्या, सगळ्यांच्याच बाबतीत असते. किंवा साडी नेसता येत नाही, जास्त वेळ लागतो. म्हणजे साडी घालायला, साडी ठेवायला जागा नाही. साडी कुठं बाहेर चालल्याच्या नंतर माझ्याकडे तर चांगली साडीच नाही आणि मला साडी घालताच येत नाही. अशातले प्रकार असते. चला असो, पण आपल्याला आवड असती म्हणून आपण घेत चलतो त्या गोष्टी. कोण म्हणलं तुला ती मुंबई आहे वय ध्रुव? होय, कोण म्हणलं? बिल्डिंग बघून म्हणला काय मुंबई? नाही रे, मग मी मुंबईचा फॅन आहे ना, म्हणून ते म्हणतो. आरसीबी काय तू? चांगलंय बाबा. हा हा, विराट कोहली काय? काय विराट कोहली झाली का तुमची दोघांची शॉपिंग? झाली का ध्रुवा? हॅपी का तू? हा होय ध्रुवा. आज ऑफलाईन एक सबस्क्रायबर ताई आल्या होत्या पारनेर वरून, त्यांनी आणल्या त्यांच्या घरच्या शेंगा होत्या त्या. साड्या न्यायला आलत्या. मग 14-15 साड्या नेल्या. आणलंय मोठ्या शेंगा पण आणल्या नाही. आणि मेन मीन्स ते शेंगा उकडून वाळवलेल्या आहेत. हा, उकडून मिठात म्हणल्या. दुसरं आमच्या शेतात सध्या काय नाही म्हणले, उन्हाळ्याचं शेंगाच होत्या. मग तेवढ्याच आणल्या म्हणल्या. तुम्हाला लय मोठ्या आहेत, 5-7 किलो असते. हा लय आणल्या. 5 किलो तर असते ना. काय कोणाचं बघा ओळख नाही पाळख नाही, पण एक वानोळा म्हणून म्हणजे ते शेतकऱ्याचं किंवा शेतकऱ्याचंच नाही म्हणजे, पण काही नातं नसताना पण शेंगा घेऊन आल्या खूप मोठ्या. हा, मी तर सगळ्या गाडीत खाल्ल्यात ते येताना. लाईव्ह कमेंट पिशवीत घातल्या. आम्ही येणार आहे, तर येऊ का, कधी येऊ लाईव्ह? मग आल्या ना त्या बरोबर पारनेर वरून आल्या. हा ना, रोज चालू आहे कोणी ना कोणी, पण व्हिडिओच घ्यायला होत नाही आम्हाला. म्हणत होत्या त्या घ्यायला पाहिजे तुम्ही व्हिडिओ. आमच्या घरच्यांना म्हणली, विश्वास बसत नव्हता. माझा नवरा म्हणला एवढ्या लांब जाशील तर तू साड्या जर नाही घेतल्या तुला तर आयुष्यात एक साडी नाही घेणार. पण म्हणली इथं आल्यावर मी एवढ्या साड्या घेतल्या, म्हणली मला आवडल्या सगळ्या, रेट आवडली मला. गॅरंटी मला कुठूनच नव्हत्या घ्यायच्या, म्हणली तुमच्याकडूनच घ्यायच्या होत्या. हा ना. चला झाली शॉपिंग, आता घरी जायचं ना ध्रुवा डायरेक्ट. हा, मग खाना पीना है क्या? नहीं कुछ? हाँ पीना है, हाँ कुछ पीना है, क्या पीना है? जूस. जूस? अभी जूस पीने का टाइमिंग है क्या? हाँ, खाना खायचं. चला मग काय आणला घरी? खिचडी भात लावू आपण. होय रुद्र? त्यानंतर पहा अचानक धप्पा तुम्हाला बसलेला असेल. आता काल ज्या लाईव्हला ताई होत्या त्यांना तर माहितीच होते. आपले राजू सुट्टीवर आलेले आहेत छोटे फौजी, त्यांची पोस्टिंग पुण्याला झाली आहे. त्यामुळे मग आता तिकडचं सगळं उरकून ते आले, तर इथनं डायरेक्ट ते पुण्यामध्येच जाणार. तर मग येता येता त्यांना आम्ही घेऊन आलो, कारण ते फ्लाईटने आले होते पुण्यापर्यंत आणि पुण्यातनं मग ट्रॅव्हल्सने आले. तर चासच्या कोपऱ्यावरती आमचं वेट करत होते, 15 मिनिटापूर्वीच उतरले होते. मग तिथनं त्यांना आम्ही घरी घेऊन आलो आणि खूप उशीर आला. आम्ही गेलेलो होतो मार्केटमध्ये, 7:30-8 वाजले होते आम्हाला जायला आणि ते 9:30 वाजता तिथं येऊन चासमध्ये बसले होते. आम्हाला येता येता त्यानंतर तरी पण अर्धा तास त्यांना तिथं वाट पाहावी लागली. मित्रांबरोबर बसले की मग गप्पा मारत तिथं मग 10 वाजता आम्ही आलो. त्यांना तिथनं सगळं सामान वगैरे घेतलं, त्यांना तिथून पिकअप केलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळेजण घरी आलो. तर आर्यन आणि बाबा दोघंजण, त्यांच्या दोघांचं जेवण झालेलं होतं तोपर्यंत. आणि घरी येता येता चांगले आम्हाला करेक्ट 11:45 झालेलीच होती. सगळ्यांना उशीरच होतो, बाहेर गेलं की कुठं मग ते उशीरच होतो. तर चला असं ताईंनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना. बाय.